अरे हळदी कुंकू व्हायला काय त्याला? हा खरंच. नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे सर्वांचं आपल्याच यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण आलो आहे अजय चिपडे यांच्या शेतामध्ये. तर आलो आहे ॲक्च्युली शेतामध्ये, पण त्यांच्या म्हणण्यानुसार घोणस साप आहे. त्यांची आई आता काही भाजी वगैरे तोडत असताना अचानक तो साप दिसला. ऐक जागेवर. शेतात काम करताना बऱ्याच वेळेला धोका होतो अशा सापांचा. घोणस असते का नक्की? आता इतक्या वेळचा एका जागी बसलाय म्हणल्यावर येर कमलेश. तुम्ही तोडत होते काय गावावर? सोड त्याला. कुठे शिवायपरी मित्रांनो, त्यांच्या सांगण्यानुसार खरोखर घोणस सापच आहे की बरणी उघडून ठेवत आहे. विषारी असलेला घोणस साप. ताई ॲक्च्युली इथं गवारीची भाजी जी आहे त्या गवारीची भाजी तोडत होत्या आणि अचानक दिसला त्यांना. उघडली का तिथं? बाजू सरकार चला अरे हळदी कुंकू व्हायला काय त्याला? हा खरंच. अरे बाप, असं काही करू नये मावशी. त्याचा तर दणका दिला असता तर काय केलं असतं? ग्रीष्म बाजूला बेटा. बाजूला हळदी कुंकू व्हायलाय सापाला. तर कोणतं आहे ते? अजगर नाहीये दादा. अजगर नहीं हो पापा, उसमें का कॉटन माउथ का जैसा बहुत खतरनाक सांप है वो. रॅटल सिनेक आहे ना? रसल वायपर आहे. हा रसल वायपर, रसल वायपर, रसल वायपर. बरोबर बरोबर. चिडल्यानंतर कुकरच्या शिट्टीसारखा जोरात आवाज करतो. बाप कुकू विकूला काय बाहेर बाहेर काय लागला हो ना? त्याच्या जवळ जायचं नाही मावशी. जबरदस्त असतं का सरपंच? 3-4 फूट दार अंगावर उडी मारतो तो. सरपंच ते किती म्हणलं तर ती मावशीने काय केलं? सरपंच समोर बँकेत फोटो दाखवला म्हणजे घोण्याची पहिले पकड म्हणतो जान लेवा चीज. अरे पाहिला आम्ही म्हणलं हाय ते परवडे म्हणलं जाऊन ते काही खाल्ला असं सुना असं जाईल ते गावल्या म्हणलं. शिवपुराण चालू होतं ते काय ते असा मारला असता लांब असं हात कसं सांगते रे. झाकण कुठं ठेवलं? काका झाकण झाला मित्रांनो सुरक्षित रेस्क्यू. लवकरच नैसर्गिक दिवसात जंगलात सोडून देऊयात. या ताई समोर. या ताईंनी गवार तोडताना समोर दिसला. असं हे पूजा बिजा ठीक आहे, तुमची श्रद्धा तुमच्या जागी आहे. ते जनावर आहे, तुम्ही पूजा केली म्हणजे तुम्हाला काही करणार नाही असं काही नाहीये. तर असा साप दिसल्यानंतर त्याच्यापासून 3-4 फूट दूर उभा राहा. हा डायरेक्ट उडी मारून चावतो सापा आणि विषारी साप. त्याच्यामुळे हे ठीक आहे, पूजा करायची फोटोची करा, ते खऱ्या जनावरांची पूजा करायला जाऊ. कसं काय दिसलं सांगा एकदा त्यांना. आणि हे केलं हळदी कुंकू टाकलं. म्हणलं जाय बाबा तू कुठे जायचं तिकडं असं म्हणलं त्याला. ठीक आहे, ते आम्ही लय वाट दुपार बसून ते पाहिले. म्हणलं काही खाल्ला असं पडे आजकाल ना घोणस साप आहे म्हणलं. आम्ही कापड सापड फोन लावतो लगेच बोलतो. बरोबर म्हणला बरं असं वरचं बरोबर म्हणला. सापले कोणता का म्हणून सांगत अनाकोंडा. ठीक आहे, आता ह्याच्या पुढे असं करू नका. फक्त शेतात येताना काळजी घ्यायची, पायात बूट घालून यायचं.
साप समोर असल्यानंतर कधीच चावत नाही. साप त्याच्या अंगावर पाय पडला तर 100% चावतो. आता तुम्ही दाखवला मला तिथं घोणस आहे म्हणून, तरी मला सुद्धा दिसला नाही तो पहिल्या ह्याच्यात. पहिले दिसलं कारण त्याचं जे काही जमिनीशी किंवा त्या आजूबाजूला पडलेल्या पाल्यापाचोळ्याशी समरूप होण्याची क्षमता एवढी सॉलिड आहे की तो साप ओळखूच येत नाही आणि त्याच्या अंगावर आपण पाय देतो आणि साप चावतो. पहिले दिसलंच नाही, नंतर आता तुमच्या समोर तुम्हाला दिसल्यानंतर त्यांनी काही केलं का? काहीच करणार नाही. पण त्याच्या अंगावर जर पाय दिला तर तो 100% चावतो. त्याच्यामुळे पायात कंपल्सरी बूट घालून या. नाहीतर कसं माहितीये का, आता आजपर्यंत काही झालं नाही म्हणून पुढे होणार नाही असं नसतं. साप चावणं हा अपघात आहे, कधी होईल हे माहिती नाही. रस्त्यावर ऍक्सिडेंट होतं आपल्याला माहिती होतं का? तसंच सापाचा आपला शेतात ऍक्सिडेंट होतात. आपण त्याच्या अंगावर पाय देतो साप 100% चावतो. आणि जर उपचार नाही झाले, वेळेत दवाखान्यात नाही पोहोचलं तर 100% माणसाचा मृत्यू. पण दवाखान्यात जर तुम्ही वेळेत पोहोचलात अर्ध्या 1 तासाच्या आत तर माणसाचा जीव 100% वाचतो. तर तेवढ्या गोष्टीचं एक लक्षात ठेवा, पायात बूट घालून या. जर स्वतःचा जीव वाचवायचा असेल तर. ठीक आहे, काळजी घ्या, सुरक्षित राहा. धन्यवाद. हाय मित्रांनो, आता आपण अजय चिपडे यांच्या शेतातून पकडलेला घोणस साप. त्यांची आई ज्वारीच्या शेंगा तोडत असताना अचानक समोर दिसला. बराच वेळ एकाच जागी बसून होता. पार अगदी गुलाल हळदी कुंकू वाहून त्याची पूजा केली होती. त्यांनीच सांगितलं काय त्याच्या अंगावर गवार पडली होती ती सुद्धा उचलली त्यांनी. नशीब म्हणावं लागेल की त्या सापाने काही केलं नाही. असं बघितलं तर स्वभावाने अतिशय रागीट असलेला हा साप. चिडल्यानंतर कुकरच्या शिट्टीसारखा जोरात आवाज करतो. तर कालपासून खूप जोरात पाऊस चालू आहे, त्यामुळे वातावरण थंड असल्यामुळे ह्याचाही जो काही आहे तोही जरा थंड झाला होता. त्याच्यामुळे आरामात एका ठिकाणी बसून होता. नीट बघून घ्या ह्या सापाला. ज्वारी रंगाचा आणि अंगावर काळ्या रंगाच्या 3 लाईन असतात धब्ब्याच्या. एक पाठीवर मध्यभागी असते आणि पोटाच्या साईडनी 2 असतात. डोकं एकदम मोठं त्रिकोणी असतं. इंग्लिश नाव रसल्स वायपर, मराठी नाव घोणस आणि स्थानिक भाषेमध्ये परड, आग्या परड अशी वेगवेगळी नावं आहेत. त्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यासाठी आपण आलेलो आहोत. पूर्णपणे ॲडल्ट असलेला घोणस. बरेच लोक अजगर वगैरे समजतात सापाला, तर अशी चूक करू नये. कारण अजगर हा एक बिनविषारी साप आहे आणि घोणस अतिशय विषारी हिमोटॉक्सिक प्रकारचं विष असतं या सापाचं. दिल्या मित्रांनो सोडून हे सापाला याच्या नैसर्गिक अधिवासामध्ये. जर व्हिडिओ आवडला, काम जर आवडत असेल तर लाईक करा. अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.